भक्ती सॉंग म्हणतात. आपल्या सर्वांना माहिती आहे श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमी हा सण खूप थाटामाटात आपण साजरा करतो. नागपंचमीला सगळ्या भगिनी उपवास धरतात आपल्या भावांसाठी आणि आपण नागाची पूजा करतो. आज गावाला तर वारुळाची पूजा करत जातात, तिथे असतो वारुळ म्हणून, पण आपण मुंबईला असतो, इतर ठिकाणी असतो, तर आपण घरात नागाची प्रतिमा फोटो आणतो किंवा त्यांची मूर्ती आणतो, त्याची पूजा करतो. त्याची पूजा करायची आहे, त्यांना दुधाचा आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्हाला. आणि तुम्ही घरात जे संध्याकाळीचे काय पुरणपोळी वगैरे काही जे करतात नैवेद्य ते तुम्हाला दाखवायचे. पण ज्यांना राहूकेतूचा त्रास आहे, ज्यांना साडेसाती आहे, त्यांनी काय करायचं, त्यांनी महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. महादेवावरती पाण्याचा दुधाने अभिषेक करायचा आहे. सोबत तिथे नागही असतो, त्यांच्या गळ्यात वासुकी, त्याचाही अभिषेक तुम्हाला करायचा आहे. आणि तिथे बसूनच तुम्हाला महामृत्युंजय मंत्र 108 वेळा जप करायचा आहे. याने राहूकेतूचा शनीचा त्रास तुमचा कमी होईल, तुमचे निगेटिव्ह व्हाइब्स कमी होईल, तुम्हाला खूप छान राहील. आणि हो, सोबत हे सांगेल की उद्या पूर्ण म्हणजे स्त्रियांनी जो त्यांचा जो पारंपरिक शृंगार आहे त्या करूनच राहा, म्हणजे बांगड्या, टिकली वगैरे लावूनच राहा, तो खूप छान.